करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि यानंतर चाहत्यांची पळापळ झाली। लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला। या चेंगराचेंगरीच्या वेळी आरसीबीची टीम स्टेडियम मध्ये उपस्थित नव्हती। तर विधान भवन परिसरामध्ये सत्कार सोहळा होता, त्या ठिकाणी खेळाडू होते। ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली त्यावेळेला आरसीबीच्या टीमचा विधान भवन परिसरामध्ये सत्कार समारंभ सुरू होता आणि विधानसौधमध्ये हा सत्कार समारंभ पार पडल्यानंतर आरसीबीचे विजयी खेळाडू आता थेट त्यांच्या हॉटेलवर दाखल झालेले आहेत। त्यामुळे हा विजयी सोहळा, कौतुक सोहळा कुठेतरी रद्द करण्यात आलेला आहे। चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 40,000ची होती, मात्र बाहेर लाखोंच्या संख्येने आरसीबीचे चाहते जमा झालेले होते। ही गर्दी रोखणं कुठेतरी प्रशासनाला, पोलिसांना जड जात होतं, त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। त्याचवेळी पावसानं हजेरी लावली आणि या सगळ्या गोंधळामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर आता मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 6 ते 7 लाख लोक ये चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमा झाले होते। स्टेडियमच्या आतही खचाखच हे स्टेडियम भरलेलं होतं। जसं आपण म्हटलं की 40,000 क्षमता आहे स्टेडियमची, मात्र लाखोंच्या संख्येने लोक या स्टेडियममध्ये होते। तर तेवढेच लोक हे गेटच्या बाहेर देखील होते। या प्रत्येकाला आपल्या खेळाडूला पाहण्यासाठी म्हणून स्टेडियममध्ये जायचं होतं। किती मोठी गर्दी आहे ती आपण पाहतो। या ठिकाणी महिला देखील यामध्ये होत्या, काही मुली होत्या। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते। मात्र ज्यावेळेला चेंगराचेंगरी झाली त्यावेळेला हा सगळा सत्कार समारंभ हा विधान भवन परिसरामध्ये सुरू होता। खेळाडू तिथे होते, तिथून ते विजयी मिरवणुकीने चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये येणार होते आणि तिथे देखील त्यांचा सत्कार समारंभ करण्यात येणार होता। मात्र आता खेळाडू या ठिकाणी येणार नाहीत, मात्र तरीही अजूनही तिथल्या फॅन्सची संख्या किंवा गर्दी या ठिकाणी कमी झालेली नाही। तर नेमकं काय घडलं हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। आरसीबीच्या विजय मिरवणुकीवेळी झालेली चेंगराचेंगरी, त्यामध्ये झालेली गर्दी आणि ही गर्दी सावरण्यासाठी आता पोलिसांना लाठीमार करावा लागला।